जेव्हा एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागले असता बाकी शून्य असते तेव्हा ती पहिली संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात. बरोबर. जेव्हा आपण एका संख्येला भागले असता बाकी शून्य होते तेव्हा पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ समजा आपण 4 ही संख्या घेतली आणि तिला जर 2 ने भागले तर बाकी किती उरते? तर शून्य उरते. मग जी पहिली 4 ही दुसऱ्या संख्येने काय विभाज्य आहे आपण असं म्हणू शकतो. आता आपण या विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत. त्या कसोट्या आपण का वापराव्या, त्या का गरजेच्या आहे बघूया. कसोट्या म्हणजे काय, आपण काय करतो प्रत्यक्षात भागाकार न करता फक्त संख्या पाहूनच ती विभाज्य आहे की नाही हे ओळखतो. बरोबर. म्हणजे आपल्याला समजा एखादी संख्या दिली, समजा आपल्याला 10,000 20,000 30,000 असं किंवा अशी मोठी संख्या दिली. आता तिला सर समजा मी तुम्हाला सांगितलं की तिला 3 ने भाग जातो की नाही बघून बघू. तर काय होईल, ती लेंदी प्रोसेस होऊन जाईल, म्हणजे तिला आपल्याला अवघड जाईल. पण आपण प्रत्यक्ष भागाकार न करता काय करतो की ती संख्या बघूनच ओळखतो की याला 3 ने भाग जाईल की नाही, किंवा 4 ने भाग जाईल की नाही, 5 ने भाग जाईल की नाही. बरोबर. कसोटी म्हणजे काय, आपण प्रत्यक्ष भागाकार न करता फक्त संख्या पाहूनच ती विभाज्य आहे की नाही हे ओळखतो. आता या सोप्या पद्धतीमुळे काय होतं तर आपला वेळ वाचतो. आता अशा विविध प्रकारच्या कसोट्या आहेत. आता त्यामध्ये आपण एकक स्थानावर आधारित कसोटी बघू. आता त्यामध्ये पहिली 2 ची कसोटी. आता 2 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, म्हणजे सम संख्या असेल, यापैकी एकही अंक असल्यास, म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी कोणताही समांक असल्यास त्या संख्येला 2 ने काय जातो तर भाग जातो, किंवा ती संख्या 2 ने विभाज्य आहे असे आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ जर बघायचं जर झालं तर 348 ही संख्या. आता या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 348 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 8. 8 हा अंक आहे. बरोबर. म्हणजे सम संख्या आहे, म्हणजे 348 ला 2 ने भाग जाईल. त्याच्यानंतर बघूया 5 ची कसोटी. 5 ची कसोटी काय सांगते की संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास ती संख्या 5 ने विभाज्य असते. म्हणजे एखादी संख्या असेल तिच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 या दोन्हीपैकी कोणतीही एक संख्या असेल तर तिला 5 ने काय जातो भाग जातो. उदाहरणार्थ आपण बघूया 725. बरोबर. 725 च्या एकक स्थानी संख्या आहे 5. आता आपण कसोटी काय बघितली, संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे 0 आणि 5. आता दिलेल्या उदाहरणामध्ये एकक स्थानी 5 आहे म्हणून त्या संख्येला 5 ने काय जाऊ शकतो तर भाग जाऊ शकतो. आता 10 ची कसोटी बघूया. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे असल्यास ही संख्या 10 ने विभाज्य आहे असे म्हणू शकतो. कोणतीही संख्या असेल आणि तिच्या एकक स्थानी जर 0 असेल तर ती संख्या 10 ने काय असते विभाज्य असते. आता अंकांच्या बेरजेवर आधारित काही कसोट्या आहेत. बरोबर. आता त्या बघूया आपण. त्यामध्ये आहे पहिली 3 ची कसोटी. आता 3 ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला, आता एखादी संख्या दिली असेल, तिच्यामध्ये काही अंक दिले असेल, या अंकांच्या बेरीज जर 3 च्या पटीत असेल किंवा त्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या 3 ने काय असते विभाज्य असते. उदाहरणार्थ आपण बघूया 642. आता 642 मध्ये कोणकोणते अंक आहे? 6, 4 आणि 2. या तिन्ही अंकांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती भेटते? 12 भेटते. आता 12 ला जर 3 ने भाग दिला तर आपल्याला किती? 4चा पूर्ण भाग जातो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जर दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला पण काय जातो 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे दिलेल्या, आता आपल्याला उदाहरणामध्ये काय 12 ला 3 ने पूर्ण भाग जातो म्हणून आपण काय म्हणू शकतो 642 ला पण 3 ने काय जातो तर भाग जातो. त्याच्यानंतर आहे 9 ची कसोटी. 9 ची कसोटी 3 च्या कसोटी प्रमाणेच आहे, फक्त फरक एवढाच आहे की दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला काय गेलं पाहिजे तर 9 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. तर उदाहरण जर बघायचं जर झाला तर 8, 1, 9. आता यामध्ये 8, 1 आणि 9 ची जर बेरीज केली असता आपल्याला कोणती संख्या भेटते तर 18 ही संख्या भेटते. तर 18 संख्येला जर आपण 9 ने भागलं तर 2 चा काय जातो पूर्ण भाग जातो. म्हणून आपण काय म्हणू शकतो 819 ला 9 ने काय जातो तर पूर्ण भाग जातो, किंवा ती संख्या काय आहे 9 ने विभाज्य आहे असे आपण काय म्हणू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर आहे शेवटच्या अंकांवर आधारित कसोट्या. आता शेवटचे अंक कोणते? समजा 4 ची कसोटी. आता 4 ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते असं आपण
म्हणतो. किंवा या उलट आपण असंही म्हणू शकतो की एकक स्थान आणि दशक स्थान ची संख्या मिळून जी संख्या तयार होते तिला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य आहे असे आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपण बघूया 5000 विषय 16. आता याच्या एकक स्थानी 6 व दशक स्थानी 1 आहे. आता या दोन्ही संख्या मिळून संख्या तयार झाली 16. तर 16 ला जर 4 ने भाग दिल्यास 4 चा काय जातो पूर्ण भाग जातो. म्हणून आपण काय म्हणू शकतो दिलेली संख्या ही 4 ने काय आहे विभाज्य आहे. त्याचप्रमाणे 8 ची पण कसोटी आहे. आपल्याला जी संख्या दिली असेल तिच्या शेवटच्या अंकाने जी संख्या तयार होईल तिला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या 8 ने काय असते विभाज्य. या उलट आपण कसं म्हणू शकतो की एकक स्थान दशक स्थान आणि शतक स्थान या अंक मिळून जी संख्या तयार होते तिला जर 8 ने पूर्ण भाग जात नसेल तर दिलेल्या संख्या काय असते 8 ने विभाज्य असते. आता उदाहरण बघायचं झालं तर 93,120. आता यामध्ये काय आहे एकक स्थान दशक आणि शतक स्थान मिळून कोणती संख्या तयार होते तर 120 ही संख्या तयार होते. आता 120 ला जर 8 ने भाग दिला तर 15चा तिला काय जातो पूर्ण भाग जातो. बरोबर. म्हणून आपण काय म्हणू शकतो 8 ही संख्या काय आहे तर दिलेली संख्या